सुखी राहा. मेनका, आधी अक्षराची माफी माग, मग आईचा आशीर्वाद घ्यायला ये. काकू, तुम्ही सुद्धा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. गोड बोला म्हणा, तुझ्यामुळे समजा कडू झालं. पर आता नवीन वर्षात काहीतरी चांगलं घडणार आहे. आज तुझ्या समध्या खेळाची सांगता होणार आहे. आजच्या शुभ दिवशी या घराला तुझ्या कर्मानं लागलेली संक्रांत नक्की दूर होणार. चला चला चला, पतंग उडवायला जायचं ना. आपण दरवर्षी मकर संक्रांतीला पतंग उडवायला जातो, मग यावर्षी का नाही? आई, अशा छोट्या छोट्या गोष्टींमधनं आनंद गोळा करूया आणि या घरातला सगळा अबोला संपूया. मला ना हे घर असं नाही बघवते आता. सगळी निराशा संपू दे बरं. एकदम बरोबर बोललीस बघ अक्षरा. आपल्या या भरलेल्या घरात ना असे पडलेले चेहरे बघवत नाही ग. सणावाराला कसं हसतं खेळतं पाहिजे समधी. तुम्ही समधी जण जर तयार असाल ना तर मी बी येणार आहे तुमच्या संग. वय मी बी तयार आहे मग. चल मामा घे फिरकी. हो आहे बाय. आम्ही बी तयार आहोत, चला. छान. तुम्ही समजे जाऊन खेळून या पतंग. हा, मला तितकासा काही उत्साह नाही वाटत आहे. तब्येत बरी नाही वाटत आहे. मी घरीच राहून आराम करते. तुम्ही या समजे जा. आई, आई, मला माहितीये तुम्हाला बरं वाटत नाहीये, पण तुम्हीच नाही आला तर आम्हाला कसा आनंद मिळेल? आमचं लक्ष तरी लागेल का? अक्षरा, तुम्ही नका माझी काळजी करू. मी या घरी राहून आराम करते. तुम्ही समधी पतंगाच्या खेळाचा आनंद घ्या. आई, तुमच्या आनंदाचाच आमचा आनंद आहे की नाही? आणि आजपर्यंत मला आनंद मिळावा म्हणून सगळं करत आलं. आज मला छान वाटेल, मला बरं वाटेल म्हणून चला ना. नाही नाही, मी तुम्हाला नाही म्हणूच देणार नाही. मी तुमचं काही ऐकून घेणार नाहीये. अक्षरा, अगं आई, तसंही देवीचं शाकंभरी नवरात्र सुरू आहे. आई अंबाबाईची शाकंभरी रूपात पूजा बांधली. आपण मंदिरात जाऊ, दर्शन घेऊ आणि त्या आवारातच आपण पतंग उडवू. चालेल? तुम्ही अशी आहेस ना. आता देवीच्या दर्शनाचा इशय काढल्यावर मी नाहीतरी कसं म्हणू. ठीक आहे, आपण समधी जाऊया पतंग खेळायला. अक्षरा, चांगला उपाय काढलाच बर का. वहिनी दरवर्षी चंबुखडीला शाकंभरी देवीच्या दर्शनाला जायची म्हणजे जायचीच. आता मी नाही म्हणणार नाही बघ. चला चला निघूया. चला चल चल. हॅलो, काय रे? माजलेला बैलासारखं ऐकायचं नाहीच असंच ठरवलंयस का तू? हा,
तुला किती नाही एक गोष्ट पुन्हा सांगू रे. हो मॅडम, मला काय खोल नाही लागलं तुम्हाला फोन करायला. माझे पैसे द्या आधी, मग मी कायमचे फोन बंद करतो. रंग्या तुझे पैसे तुला मिळतील. मी हॅलो हॅलो, हे बघा मॅडम, मी तुम्हाला सांगितले तेवढे पैसे द्या, मग बघा मी तुम्हाला कधी परेशान करणार नाही आणि फोन बी करणार. लय आवाज नाही करायचा. तुझे जे काही पैसे आहेत ना, उद्याच्या उद्या तुला मिळतील. कधी कुठं कसं यायचं ते मी तुला सांगेन. आणि हा, यानंतर इथं फोन केलास ना तर माझ्याशी गाठ आहे, याद राख. ते फोन. उद्या ह्याची बरोबर लेवल लावायला लागते. उद्याचा दिवस रंग्याचा शेवटचा दिवस. जाग्यावर पिंगरी चेक. हो कोणी पाहिलं नाही ना? नाही 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 नाही, मी ऐक नाही, समजायच्या नजरा चुकून आलोय बघ. बरं ते सोड, मला सांग आता पुढे काय करायचं ठरवलंयस तू? हा पतंग उडवायला गेलो ना आपण की पतंगाची फिरकी मेनकाच्या हातात द्यायची. अगं अक्षरा, पण त्यांना काय होणार आहे? अहो तिच्या हातात फिरकी दिलीत की तिला फोन घेता येणार नाही हातात, मग ती कुठेतरी बाजूला ठेवेल आणि मग मी तो फोन घेईन आणि आपल्याला जी कॉल लिस्ट चेक करायची ना ती मला करता येईल. कदाचित आपला प्लॅन सक्सेसफुल होईल. आणि तुम्ही एक काम करा, तिला बोलण्यात किंवा पतंग उडवण्यात इतकं गुंतवा की तिचं फोनकडे लक्ष नाही गेलं पाहिजे. होय होय. कारण मगाशी ना तिला एक फोन आला होता ज्याने ती प्रचंड अस्वस्थ झाली होती. पण अक्षरा, तो फोन त्याच माणसाचा असेल, कशावरून? तिचा चेहरा वाचायला मी चुकणार नाही. 100% तिथेच पाणी मुरतंय.